नमस्कार मित्रांनो, 3P शेअर मार्केट क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आपण कालपर्यंतच्या भागामध्ये किंवा कालच्या सेशनमध्ये आपण टेक्निकल अनालिसिसला सुरुवात केली आणि या टेक्निकल अनालिसिसमध्ये ज्या टूलचा उपयोग आपण करणार आहोत ते टूल्स कोणते आहेत, कोणते इन्स्ट्रुमेंट आहेत, कशाच्या आधारे आपण हे टेक्निकल अनालिसिस करणार आहोत याबाबतची डिटेल माहिती मागच्या सेशनला आपण दिली। आणि या टेक्निकल अनालिसिस मधला सगळ्यात महत्त्वपूर्ण असा जो घटक आहे ज्याच्या सहाय्याने आपण प्राइसला म्हणजे स्टॉकची जी किंमत आहे त्या किमतीला समजून घेण्याचा प्रयत्न करतो आपण, त्या स्टॉकच्या प्राइसची मूवमेंट समजून घेण्याचा प्रयत्न करतो, त्या स्टॉक मध्ये असणारा ट्रेंड कोणता आहे हे ट्रेंड समजून घेण्यासाठी आपण ज्याचा उपयोग करतो ते पहिलं आणि महत्त्वपूर्ण टेक्निकल अनालिसिसचं हत्यार म्हणजेच काय, चार्टचं सहाय्याने चार्ट। आणि त्या चार्टमध्ये ज्याचा वापर आपण करतो ती म्हणजे कॅन्डल किंवा कॅन्डल स्टिक म्हणतो। आता ही कॅन्डल स्टिक म्हणजे तरी काय हो? कॅन्डल म्हणजे काय? तर कॅन्डल म्हणजे काय मित्रांनो, तर एका ठराविक टाइम फ्रेम मध्ये शेअर मार्केटमध्ये एखाद्या स्टॉक मध्ये होणारी जी खरेदी विक्री आहे किंवा त्या स्टॉकच्या प्राइसची जी मूवमेंट आहे ती मूवमेंट दाखवणारं एक चित्र तुम्हाला चार्ट वरती दिसतं किंवा ग्राफिकल भाग म्हणतो आपण टेक्निकल भाषेमध्ये म्हणायचं झालं तर एका ठराविक टाइम फ्रेम मध्ये स्टॉकच्या प्राइस मध्ये असणारी मूवमेंट दाखवणारा जो ग्राफिकल चार्ट आहे किंवा ग्राफिकल भाग आहे त्यालाच काय म्हटलं जातं, कॅन्डल म्हटलं जातं। आता या टेक्निकल भाषेमध्ये किंवा या व्याख्येमध्ये आपल्याला जायची गरज नाही, आपण कॅन्डल बघतो, आपल्याला कॅन्डल माहिती इतकं आपल्यासाठी पुष्कळ आहे। पण या कॅन्डल मध्ये मित्रांनो ती कॅन्डल कशी समजून घ्यायची आहे आपल्याला, कारण ही कॅन्डल वरवर पाहता तुम्हाला जरी समजली तरी सुद्धा त्याचा सूक्ष्म अभ्यास हे आपल्या यशाची पायरी असते। ती कॅन्डल आपल्याला वाचता आली पाहिजे। या कॅन्डल मध्ये प्रामुख्याने 4 घटक असतात। कॅन्डल्स मध्ये काय असतात, 4 महत्त्वाचे डेटा पॉइंट असतात। कॅन्डल्स मध्ये 4 महत्त्वाचे डेटा पॉइंट। आता 4 महत्त्वाचे डेटा पॉइंट हे कुठले आहेत, तर त्याच्यामध्ये एक ओ, दुसरा एच, तिसरा यल आणि चौथा म्हणजे सी। याला OHLC असं म्हटलं जातं। यालाच काय म्हटलं जातं, OHL आणि सी, OHLC असं म्हटलं जातं। आणि या OHLC वरती संपूर्ण टेक्निकल अनालिसिस अवलंबून असतं। इतकं महत्व या OHLC आहे, लक्षात। या OHLC चं महत्व इतकं आहे की टेक्निकल अनालिसिस संपूर्ण आपण जे करणार आहोत या OHLC च्या आधारेच करणार आहोत। आता हे OHLC म्हणजे काय, O म्हणजे ओपन, H म्हणजे हाय, L म्हणजे लो आणि C म्हणजे क्लोज। आता हे ओपन, हाय, लो आणि क्लोज हे 4 महत्त्वाचे डेटा पॉइंट आपल्याला एक कॅन्डल देते। म्हणजे ज्यावेळेला आपण एक कॅन्डल बघतो त्या कॅन्डल मधून आपल्याला काय समजतं की एखाद्या स्टॉकची ओपन प्राइस, ओ म्हणजेच काय, ज्याला आपण ओपन म्हणतो, जे काय म्हणतो आपण ओ म्हणजे ओपन, म्हणजे ज्या वेळेला मार्केट सुरू होतं
मार्केट ओपन झालं, मार्केट आपलं इंडियन मार्केट चालू कितीला होतं, 9:15 मार्केट ओपन झालं. आपण इंडियन मार्केटचाच विचार करत आहोत, त्यामुळे इंडियन मार्केटचं नाव घेतो आपण. नाहीतर संपूर्ण मार्केट, ज्यावेळेला मार्केट कुठल्याही देशाचं मार्केट चालू होईल त्यावेळेला मार्केट चालू झाल्यानंतर पहिला ट्रेड जो असतो किंवा पहिला व्यवहार जो होतो, ज्या किमतीवरती पहिला ट्रेड पूर्ण होतो, ती जी किंमत असते ती किंमत म्हणजेच ओपन प्राइस. सोप्या भाषेत सांगायचं झालं की मार्केट 9:15 ओपन झालं आणि समजा एखाद्या स्टॉकची प्राइस ओपन झाल्याबरोबर जो खरेदीचा आणि विक्रीचा जो व्यवहार, एक कॉन्ट्रॅक्ट जे म्हणतो आपण, जो व्यवहार झाला तो झाला 150 ला झाला. समजा एखाद्या स्टॉकच्या प्राइसची किंमत 150 वरती पहिला सौदा झाला. मार्केट ओपन झाल्यानंतर पहिला सौदा 150 रुपयाला झाला, म्हणजेच ती झाला कॅन्डलचा ओपन. ती कॅन्डल सुरू होताना जो ओपन म्हणतो आपण, ओपन काय सांगतो आपल्याला, त्या स्टॉकची मार्केट सुरू झाल्यावर पहिला जो व्यवहार झाला, जी किंमत होती ती किंमत म्हणजे ओपन प्राइस. ती ओपन प्राइस म्हणजे 150. जी किंमत असेल ती 150 असेल किंवा दुसरा एखादा स्टॉक घेतला त्याची वेगळी प्राइस असेल. जी काय पहिला व्यवहार तुम्हाला तिथं पूर्ण झालेला असेल त्यावेळेला जी व्यवहार होईल ती प्राइस म्हणजे ओपन प्राइस. एक. दुसरं, त्याच्यानंतर आपण काय बघितलं, एच म्हणजे हाय. आता हाय आपल्याला काय सांगतो की संपूर्ण दिवसभरामध्ये, आता एक दिवसाची कॅन्डल गृहीत धरून आपण याचं वर्णन करतो, लक्षात घ्या. एक दिवसाची एक कॅन्डल समजून, आता ही अशी आपल्याला कॅन्डल आहे असं समजा, अशी एक दिवसाची एक कॅन्डल्स आहे आणि या एक दिवसाच्या कॅन्डल्स मध्ये आपल्याला 4 या प्रमुख घटना दिसून येतात किंवा डेटा पॉइंट दिसतात. ती एक दिवसाची कॅन्डल आपल्याला काय सांगते, तर त्या दिवसभराची जी कॅन्डल तयार झालेली आहे त्या दिवसभराच्या सुरुवातीची प्राइस काय होती, म्हणजे ओपन काय झाली, ती ओपन प्राइस सांगितली आपल्याला 150 रुपये समजा. त्याच्यानंतर त्या दिवसभरामध्ये, म्हणजे आता दिवसभर म्हणजे किती, 9:15 ते 3:30 हे आपलं इंडियन मार्केटचं टायमिंग आहे. या दिवसभराचं, त्याला दिवस आपण म्हणतो, या टाइम फ्रेम मध्ये जी कॅन्डल तयार झालेली आहे त्या कॅन्डलचं विश्लेषण आपण करतो. याच पद्धतीने आपण वेगवेगळ्या टाइम फ्रेम वरती आपण करतो. आता आपण उदाहरणादाखल एक दिवसाची कॅन्डल घेतली. या दिवसभरामध्ये त्या स्टॉकच्या खरेदी विक्रीमध्ये ज्या हायेस्ट प्राइसला सौदा झाला किंवा त्या दिवसातील सर्वात जास्त किंमत, एक बघितली ओपन प्राइस, दुसरं आपल्याला काय सांगतं हाय प्राइस, म्हणजे त्या दिवसातील सर्वात जास्त किमतीचा सौदा. सर्वात जास्त किमतीचा सौदा म्हणजे जास्तीत जास्त खरेदी किती प्राइस पर्यंत गेली. समजा मार्केटमध्ये तुम्ही एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी गेलेला आहे. तुम्ही मार्केटमध्ये समजा भाजी मार्केट जाल किंवा आणखी कुठल्या तरी एखाद्या मार्केटमध्ये जाल की ज्या ठिकाणी विक्रेते त्या ठिकाणी येतात आणि तुम्ही जाऊन खरेदी करणार असता. आणि समजा सुरुवातीला ज्या भावाला विक्री झाली, सुरुवात झाली त्यावेळेला त्या ज्या वस्तूची किंमत होती ती खरेदीचा व्यवहार तुम्ही बघितला आणि दिवसभर थांबून बघितल्यानंतर दिवसभराच्या मध्यामध्ये जे विक्रेते होते त्याच्यापेक्षा सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये खरेदीदार आल्यामुळं त्या वस्तूची किंमत वाढत गेली. अगदी त्याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये सुद्धा सकाळी ज्या वेळेला मार्केट ओपन झालं त्यावेळेला ओपन जी प्राइस होती त्या प्राइस पासून सुरुवात झाल्यानंतर त्या दिवसभरामध्ये खरेदीचा जोर वाढला आणि प्राइस एकदम हाय लेवलला जाऊन ज्यावेळेला पोहोचली त्या दिवसभरातली शेवटची जास्तीत जास्त किमतीची जी प्राइस सौदा झालेला होता ते दाखवण्याचं काम काय करतो, हा एच करतो. म्हणजेच काय करतो, हाय डेटा पॉइंट आपल्याला सांगतो. दुसरा. तिसरा लो म्हणजे काय की दिवसभरामध्ये जो काय व्यवहार झाला त्या स्टॉक मध्ये खरेदी विक्री झाली
त्या दिवसभरामध्ये सर्वात कमी प्राइसचा सौदा कधी झाला, कितीला झाला? कमी प्राइसचा सौदा कशाने समजतो आपल्याला? यल मुळे समजतो, लो डेटा प्राइस मुळे. आणि ज्या वेळेला मार्केट बंद होतं त्यावेळेला त्या स्टॉकची प्राइस काय होती? ज्या वेळेला मार्केट किंवा दिवस संपला आपला 3:30 ला मार्केट क्लोज झालं त्यावेळेला शेवटचा जो सौदा होता त्या शेवटच्या सौद्याची किंमत म्हणजे शेवटची प्राइस, त्या शेवट मार्केट क्लोज होताना त्या स्टॉकची किंमत काय होती ते सांगण्याचं काम हा काय करतो? सी म्हणजेच क्लोज. हे महत्वाचे, यालाच काय म्हटलं जातं? OHLC. टेक्निकल भाषेमध्ये काय म्हटलं जातं? शेअर मार्केटच्या भाषेमध्ये काय म्हटलं जातं? याला OHLC. हे 4 डेटा पॉइंट आपल्याला सांगतो एक दिवसभराच्या किंवा ज्या कुठली टाइम फ्रेमची कॅन्डल तुम्ही बघता त्या टाइम फ्रेम मध्ये ओपन कुठं झाली, सुरुवात कितीला झाली, त्याची किंमत काय होती, त्याच्यानंतर जास्तीत जास्त किमतीचा सौदा कुठपर्यंत झाला ती प्राइस काय होती, त्याच्यानंतर कमीत कमी त्या टाइम फ्रेम मध्ये किती खालीपर्यंत ती किंमत गेली तो पॉइंट दाखवला. आणि मार्केट त्या टाइम फ्रेम संपताना ज्या वेळेला टाइम फ्रेम संपली त्यावेळेला त्या स्टॉकची प्राइस काय होती हे सांगण्याचं काम, क्लोजिंग प्राइस सांगण्याचं काम ही सी डेटा काढतो. अशा पद्धतीनं 4 प्रकारचे डेटा पॉइंट आपल्याला या एका कॅन्डलच्या माध्यमातून मिळते, एका कॅन्डलच्या माध्यमातून मिळते. मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं, लक्षात घ्या. आता इथंच आपण थोडस चार्ट बघू, याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. आता हा एक चार्ट इथं घेतलेला लक्षात. आता याच्यामध्ये आपल्याला 2 कॅन्डल्स दिसतात. आता आपण डेली टाइम फ्रेम निवडलेले आहे, म्हणजे 2 दिवसाची कॅन्डल मी घेतली आहे. म्हणजे ज्याला तुम्हाला IPO सांगितलं होतं, मी कसं घेतलं ते पण दाखवतो थोडस तुम्हाला, म्हणजे आपण प्रॅक्टिकल वजा याच्यातून जाऊ. आता हे बघा, इथं हा जो IPO आहे या IPO वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओपन नाउ, अपकमिंग, लिस्टेड IPO आणि माय बीड म्हणजे जर मी अप्लाय केलेला असेल तर त्याचे IPO मला ते दिसेल. ओपन नाउ म्हणजे आता आजपासून मागणी करायला सुरुवात झालेली अशा IPO ची लिस्ट येणार त्याच्या ठिकाणी. अपकमिंग म्हणजे पुढे कुठले IPO येणार आहेत मार्केटमध्ये त्याची लिस्ट असणार आहे. आणि लिस्टेड म्हणजे जे लिस्ट होऊन गेलेले आहेत या आठवड्यामध्ये, या 15 दिवसामध्ये, महिन्यामध्ये जे IPO शेअर मार्केटमध्ये लिस्ट झालेले आहेत त्यांची यादी येते. आता आपण जो निवडला या ठिकाणी अनालिसिस साठी, कारण ही टाइम फ्रेम समजत असताना तुम्हाला मागचा डेटा कसा बघायचा, आपण फार दिवसाच्या स्टॉकची किंमत घेतली तर आपल्याला कळणार नाही. म्हणून आपण काय केलो, लेटेस्ट जे लिस्टेड झालेले आहेत त्याचा एक स्टॉक आपण घेतला, एक साई पर्सेंटाइल. हे जर आपण जो पहिला आहे समजा, हा जो आहे याच्यावरती आपण क्लिक करू. त्याला क्लिक केलं, त्याचा चार्ट वरती आपण क्लिक केलं. आता याच्यामध्ये आपल्याला आडवा करतो मी तुम्हाला, डिस्प्ले आडवा केल्यानंतर लक्षात घ्या. हे बघा, आता याच्यामध्ये इथं सुद्धा 2 दिवसापूर्वी लिस्ट झालेला हा IPO आहे. एका दिवसाची एक कॅन्डल आहे, लक्षात घ्या. इथं काय आहे, एका दिवसाची एक कॅन्डल आहे. थोडंसं कन्फ्युजन नको, आपल्याला चांगली कॅन्डल दिसणारा आपण दुसरा स्टॉक घेऊ, म्हणजे आपल्याला परफेक्टपणे ते अनालिसिस करता येईल. आता यातली फक्त एकच कॅन्डल आपण बघा, ही दुसरी कॅन्डल बघू नका. दुसरी बघायला काय हरकत नाही, पण एक जी
कॅन्डल आहे ती 1 दिवसाची. आता हा लिस्टेड कधी झालाय? 2 दिवसापूर्वी झालेला आहे. त्याची पहिली जी तारीख आपण जेव्हा बघितली 2 एप्रिलला याचं लिस्टिंग झालेलं आहे. हा IPO शेअर मार्केटमध्ये तुम्हाला, आम्हाला किंवा जे रिटेल इन्व्हेस्टर आहेत किंवा इतर लोकांना मार्केटमध्ये खरेदी विक्रीसाठी व्यवहाराला ओपन झालेली तारीख किती आहे? 2 एप्रिल रोजी हा स्टॉक लिस्टेड झाला. शेअर मार्केटमध्ये खरेदी विक्री करण्यासाठी आपल्याला ओपन झाला. त्या दिवसापासून त्याच्यामध्ये खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू झाले. कधी आले? 2च दिवस झाले त्याच्यामध्ये झालेला आहे. म्हणजे 2 दिवसापूर्वी हा मार्केटमध्ये लिस्ट होऊन आलेला स्टॉक आहे. आता एक लक्षात घ्या, एका दिवसाची एक कॅन्डल या ठिकाणी तयार झाली. आता पहिला आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या. काय लक्षात घ्या? मी तुम्हाला सांगितलं की जी ग्रीन कॅन्डल असेल, ग्रीन कॅन्डल म्हणजे कुठली? जिला आपण बुलिश कॅन्डल म्हणतो. जिचा कलर कसला आहे? जी ग्रीन कॅन्डल आहे ती ग्रीन कॅन्डल म्हणजे बुलिश कॅन्डल. पॉझिटिव्ह प्राइस म्हणजे प्राइस मध्ये वाढ होताना दाखवणारी जी कॅन्डल तयार होते ती ग्रीन कॅन्डलची असते, ग्रीन कलरची असते. जी कॅन्डल आपल्याला चार्ट वरती ग्रीन कलरची दिसते ती बुलिश कॅन्डल म्हणतो आपण. आणि जी कॅन्डल आपल्याला रेड कलरची दिसते त्या कॅन्डलला आपण बेरिश कॅन्डल म्हणतो. हा सर्वसाधारण दोन्हीतला फरक आहे. रेड कॅन्डल आपल्याला काय दाखवते? प्राइस मध्ये घसरण दाखवणार. आणि ग्रीन कॅन्डल आपल्याला प्राइस मध्ये होत असलेली वाढ दाखवणार. ह्या दोन गोष्टी आपल्याला या कॅन्डलकडे बघून समजून घ्यायच्या आहेत. नंबर 1. आता या दिवसभरामध्ये लक्षात घ्या. आणि परत एक गोष्ट लक्षात घ्या, जी बुलिश कॅन्डल आपण म्हणतो. ही पण गोष्ट नवीन लोकांनी लक्षात ठेवा, जुन्या लोकांना माहिती आहे. बुलिश कॅन्डल, बुलिश कॅन्डलची ओपन हा नेहमी खाली असतो. ओपन कुठे होते? खाली. व क्लोज कुठे होते? वरती. लक्षात येते का? बघा, ही गोष्ट कायम आपल्या लक्षात असली पाहिजे. कॅन्डल बघत असताना ती तयार होण्याची प्रोसेस काय आहे, कशी तयार होते हे लक्षात आलं पाहिजे. या ठिकाणी जे जे भाग आपल्याला दिसतात ते तसे का दिसतात हे रीडिंग आपल्याला करायचं आहे. अतिशय बेसिक स्वरूपाची गोष्ट आहे, परंतु अतिशय जर बेस पक्का असेल तर पुढे सगळ्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत. नाहीतर कॅन्डल दिसते, ग्रीन दिसते, पण काही काही वेळा तुम्हाला त्याचा ओपन कुठं असतो म्हटलं, तुम्हाला बुलिश कॅन्डलचा ओपन कुठं असतो म्हटलं तर नीटचा सांगता येत नाही लक्षात. त्यामुळे फोकसचा पॉइंट काय? बुलिश कॅन्डल जी असते ती ग्रीन कलरची असते. आणि बुलिश कॅन्डलचा ओपन म्हणजे सुरुवातीला ओपन झालेली जी प्राइस असते ती कुठं असते? खालच्या साईडला ओपन होते आणि वरती जाऊन क्लोज होते. म्हणजे कमी प्राइसला ओपन होते. ओपन झाली त्यावेळेला प्राइस काय होती? कमी होते. आणि तिथून प्राइसच्या किमतीमध्ये वाढ होत गेली आणि क्लोज काय झाली? ओपन प्राइसच्या वरच्या साईडलाच क्लोज झाली. ज्या ठिकाणी प्राइस ओपन झाली त्याच्या वरच्या बाजूला क्लोज होते. आणि ज्या वेळेला वरच्या बाजूला क्लोज होते त्यावेळेला कॅन्डलचा कलर काय असतो? ग्रीन असतो. काय असतो? कॅन्डलचा कलर हा ग्रीन कलरची कॅन्डल तयार होते. कधी होते? जर ती ओपन खाली झाली असेल आणि क्लोज वरती झाली असेल तर ती कॅन्डल ग्रीन दिसते, नाही तर ग्रीन कॅन्डल दिसत नाही. ओके, थोडासा इथला बुलिश कॅन्डल आपल्याला समजतो. आता याच्यातील आपल्याला OHLC शोधायचे. ही कुठं कुठं बघतो आपण? OHL आणि C, ओपन, हाय, लो आणि क्लोज. आता ही जी पहिली कॅन्डल आहे लक्षात ठेवा. या पहिल्या कॅन्डल मध्ये ओपन हा जो पार्ट आहे इथं जो रंगीत ग्रीन कलरचा भरीव भाग असतो त्याला कॅन्डलची बॉडी असं म्हणतात. काय म्हटलं जातं? कॅन्डलची रिअल बॉडी. फक्त समजून घेत चला, सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू आपण समजून घ्यायचं आहे. आता ही जी इथून म्हणजे हा जो भरीव भाग आहे ग्रीन कलरचा याला काय म्हटलं जातं?
रियल बॉडी आणि खालच्या साईडला थोडं बघितलं तुम्ही, इथं थोडीशी वीक आपल्याला शॅडो दिसते खाली किंवा एक बारीक लाईन दिसते, ती जी लाईन असते त्याला वीक किंवा शॅडो असं म्हटलं जातं. वीक काय म्हटलं त्याला, शॅडो म्हटलं जातं. जर ती वीक खालच्या साईडला असेल, या रियल बॉडीच्या खालच्या साईडला असेल, तर त्याला म्हटलं जातं लोअर वीक. सॉरी, वीक वीक नाही, लोअर वीक. आणि जर त्या कॅन्डलच्या वरच्या साईडला जर आपल्याला लाईन दिसत असेल, जी इथं आपल्याला लाईन दिसून येते, ती जी लाईन, याला म्हटलं जातं अपर वीक. म्हणजे 3 भाग आहेत आणि 4 आपल्याला डेटा पॉइंट मिळतात. कॅन्डलला 3 भाग आहेत. एक म्हणजे रियल बॉडी, खालच्या साईडला जी रेषा दिसून येते त्याला म्हणतो आपण लोअर वीक किंवा लोअर शॅडो म्हणतो त्याला आपण. वरच्या साईडला जी लाईन दिसते, रेषा दिसते, त्या रेषेला किंवा रियल बॉडीच्या वरच्या साईडला जी शॅडो दिसते, जी वीक दिसते, त्या वीकला म्हटलं जातं अपर वीक. या गोष्टी लक्षात ठेवा. या वीक वरती प्रेशर कुणाचं जास्त आहे हे समजून आपल्याला घ्यायचं आहे. त्यामुळं पहिला ज्या ज्या गोष्टी आपल्याला सांगतो ते पाठ आपल्या लक्षात आले पाहिजे. आता लक्षात घ्या, आता याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं सांगितलं, पहिला 4 डेटा पॉइंट ओ, एच, एल आणि सी. जिथं प्राइस ओपन झाली, म्हणजे सकाळी मार्केट ओपन झालं 9:15ला, 9:15ला मार्केट ओपन झाल्यानंतर पहिला सौदा जो झाला, त्या स्टॉकची किंमत समजा, आता इथं बघायला नको, आपण इथं सांगितलं असतं मी, पण थोडं इथं ऍड करायचं राहिलंय. इथं OHLC असतं, ही जी प्राइस आहे समजा, हा समोरची चार्ट वरची बघू नका. आता थोडस इथली मी सांगतो, मी तुम्हाला मनात एखादा स्टॉक आहे असं समजा, या स्टॉकची आता काय प्राइस आहे ते समजू नका, परंतु जी प्राइस ओपन झाली, समजा त्या स्टॉकची किंमत आहे 100 रुपये. 100 रुपयाला पहिला सौदा झाला. 100 रुपयाला काय झाला, पहिला सौदा जो झाला, पहिला जो व्यवहार झाला, म्हणजे खरेदी करणारा 100 रुपये त्या स्टॉकला खरेदी करायला तयार होता आणि त्याच वेळेला मार्केटमध्ये 100 रुपये किमतीला तो स्टॉक विकायला एक विक्रेता तयार होता. या दोघांचा व्यवहार झाला आणि त्या स्टॉकचा पहिला सौदा खरेदी झाला, तो 100 रुपये पहिली झाली स्टॉकची ओपन प्राइस. हा झाला ओ. काय झाला हा ओ, म्हणजेच काय झाला, ओपन स्टार्ट प्राइस ओपन झाली. त्याच्यानंतर प्राइस काय झाली, आता थोडस क्रम मी चेंज करतो आपल्याला, कारण OHLC हे समजून घेण्यासाठी आहे, परंतु कॅन्डल ज्या वेळेला बुलिश आपण समजून घेतो त्यावेळेला लो प्राइस, समजा खालच्या साईडला जी वीक दिसते, ही जी बारीक लाईन दिसते, त्या दिवसभरामध्ये त्या स्टॉकची सगळ्यात कमी किमतीला झालेला सौदा हा पॉइंट दाखवतो. जी शेवटची लाईन आपल्याला खाली दिसते त्याला म्हणतो आपण लो. हा काय झाला, एल. दिवसभरामध्ये समजा त्या स्टॉकची प्राइस काय झाली, 95 पर्यंत खाली गेला. स्टॉकची किंमत, शेवटचा सौदा दिवसभरातला 95 पर्यंत गेला आणि तिथून काय झालं, मार्केटमध्ये खरेदीदार करणाऱ्या लोकांची संख्या वाढली, खरेदीदार ताकदवान झाले आणि सेलर वीक झाले. आणि जसं सेलर वीक झाले तसे ते मागे सरकायला लागले. मग सेलर मागे सरकणार म्हणजे कुठला, वरच्या साईडला जाणार आणि बाहेर खरेदी करण्यासाठी पुढं पुढं जात आहे, म्हणजे मिळेल त्या प्राइसला खरेदी करायला ते तयार होतात. चॉईस कुणाला राहिला, सेलरला आहे. सेलरला काय चॉईस आहे, आपल्याला हवे त्या किमतीला विकण्यासाठी त्याला संधी मिळाली.
त्यामुळे तो काय करतो, आपल्या स्टॉकची किंवा आपल्या मालाची किंमत वाढवत जातो आणि बायर जे आहेत, खरेदीदार जे आहेत, त्या लोकांचा खरेदीमधला इंटरेस्ट वाढतो. त्यामुळं हाय प्राइसला खरेदी करण्यासाठी मिळेल त्या प्राइसला आपल्याला मिळणारच नाही, त्यामुळे मिळेल त्या प्राइसला खरेदी करण्याची त्यांच्यामध्ये स्पर्धा सुरू होते आणि स्टॉकची किंमत मग वाढायला लागते आणि स्टॉक वरच्या दिशेने जातो. जर जशी किंमत वाढत जाईल तर तसं या कॅन्डलचा कलर ग्रीन कलर होऊन, म्हणजे ओपन झालेल्या प्राइस पासून वरच्या दिशेनं वाढत जशी प्राइस जाईल तस तसं ही बॉडी जी आहे ही ग्रीन कलरची तयार होत वरच्या दिशेनं सरकायला होती किंवा वरच्या दिशेला तयार व्हायला. आणि त्या दिवसभरामध्ये इथपर्यंत येईल तोपर्यंत ती काय कॅन्डल झालेली असते, ग्रीन झालेली असते. पूर्ण भरीव कॅन्डल किंवा रिअल बॉडी तिथपर्यंत आपल्याला दिसते. हा जो शेवटचा मग वीक का दिसायला लागली त्याचं कारण ही सांगतो. परंतु सगळ्यात जास्त सौदा जो झाला तो 120 रुपयापर्यंत शेवटची प्राइस त्या दिवसभरामध्ये जे काय खरेदी विक्रीचे व्यवहार झाले त्या स्टॉक मध्ये त्याच्यातला हायेस्ट सौदा कितीला झाला, 120 रुपये इतक्या जास्त किमतीला झालेला. आणि 120 ला प्राइस पोहोचल्यानंतर म्हणजे ही काय झाला, हाय झाला. तिथं गेल्यानंतर खरेदीदारांचा इंटरेस्ट थोडा कमी झाला. तिथं गेल्यानंतर काय झाला, 120 ला प्राइस ज्या वेळेला पोहोचली त्यावेळेला खरेदी करणाऱ्या खरेदीदारांचा इंटरेस्ट थोडा कमी झाला आणि सेलरांचा विकण्याचा इंटरेस्ट थोडासा अधिक वाटला. म्हणजे त्यांना असं वाटायला लागलं, जे सेलर होते त्यांना काय वाटायला लागलं की याच्यापेक्षा प्राइस वाढणार नाही, म्हणून ते मिळेल त्या प्राइसला आता याच्या अगोदर काय करत होते ते आपली प्राइस मागं घेऊन जात होते. म्हणजे आपल्याला हव्या त्या प्राइसला जसा बाहेर पुढे आला खरेदी करायला तयार झाला की तो आणखीन प्राइस वाढवायचा, आणखीन प्राइस या पद्धतीने जात होते. परंतु 120च्या दरम्यान प्राइस पोहोचल्यानंतर त्यावेळेला असा एक पिक पॉइंट येतो की त्यावेळेला तिथं रिजेक्शन पॉइंट, म्हणजे त्या प्राइसला याच्यापेक्षा वाढणार नाही असं वाटायला लागतं आणि खरेदीदारांना सुद्धा असं वाटायला लागतं की आता या स्टॉकची किंमत खूपच वाढलेली आहे आणि आता याच्यापेक्षा जास्त वाढणार नाही, त्यामुळं आपण याच्यापेक्षा जास्त किमतीला खरेदी केलं तर तो स्टॉक खूप महागामध्ये आपण खरेदी करता होईल असं त्या लोकांना वाटलं. मग खरेदीमधला इंटरेस्ट काय होतो, थोडा कमी. खरेदीमधला इंटरेस्ट काय होतो, कमी होतो आणि विक्रीचा इंटरेस्ट वाढल्यामुळं प्राइस पुन्हा खाली यायला. मग कुठपर्यंत आली, जोपर्यंत प्राइस खाली आली तोपर्यंत मार्केटमध्ये किती वाजले, 3:15 झालं आणि मार्केट क्लोज झालं. त्यावेळेला शेवटचा जो सौदा झाला तो सौदा म्हणजे क्लोजिंगचा सौदा जो आहे तो झाला किती, 115च्या दरम्यान समजा हा झाला क्लोज. अशा पद्धतीने एक मार्केट मध्ये काय आलेलं आहे की एक दिवसाची एक कॅन्डल तयार झाली, एक दिवसाची एक कॅन्डल झाली आणि या एक दिवसाच्या कॅन्डल मध्ये आपल्याला 4 प्राइस त्याच्यातल्या प्रमुख आहेत. कुठली तर त्या दिवसभरामध्ये मार्केट सुरू झालं त्यावेळेला त्या स्टॉकची किंमत काय होती, त्याच्यानंतर दिवसभरामध्ये त्या स्टॉकची कमीत कमी किंमत कितीपर्यंत खाली गेली, घसरली, त्या दिवसभरामध्ये त्या स्टॉकच्या प्राइस मध्ये जास्तीत जास्त किती वाढ झाली आणि मार्केट क्लोज झालं त्यावेळेला त्या स्टॉकची प्राइस किती होती. हे 4 डेटा पॉइंट आपल्याला एका कॅन्डलच्या माध्यमातून मिळेल. मग कुठली टाइम फ्रेम निवडता त्या टाइम फ्रेमचा तो डेटा. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आता OHLC समजलं का, समजलं असेल तर डन का. इथं विजय सर, हा विजय सर ऐका ना. हा बोला. हाँ, एक छोटा सा बेसिक क्वेश्चन है. बोला ना. आपने जैसे लोअर वीक बताया, एक अपर वीक बताया और बीच का रियल बॉडी बताया, ठीक है, वो समझा मेरे को. अभी जैसे लोअर वीक है, ओके, जो कि छोटा है, और अगर आप ऊपर देखोगे रियल बॉडी में मतलब अच्छा खासा मार्केट ऊपर गया है, फिर उसके बाद अपर वीक का जो छोटा सा ये है लाइन है वो थोड़ा सा बड़ा है, तो वो बड़ा लाइन क्या इंडिकेट करता है. ये अभी आगे जाके उसका प्रेशर जो है ना अभी वो
वीक बड़ी क्यों है, बॉडी छोटी है इसका मतलब क्या है, वीक बड़ी है इसका मतलब क्या है, ऊपर की वीक बड़ी है इसका मतलब क्या है, नीचे की वीक छोटी है इसका मतलब क्या है, जिसको वीक नहीं है इसका मतलब क्या है, ये सब आगे जाके थोड़ा थोड़ा समझना है। अच्छा ठीक ये है। एडवांस लेवल में। अभी तो ये समझना है कि ऊपर वीक क्यों तैयार होती है, नीचे वीक क्यों तैयार होती है। अगर ओके ये प्राइस ऊपर जाकर रुक जाती तो वीक नहीं बनती, तो रियल बॉडी बनती। ऊपर तक गई लेकिन वहां सस्टेन नहीं हुई, वह रुकी नहीं, प्राइस थोड़ी सी नीचे आकर गई और ये दिखाने के लिए वो शैडो बन गई, वहां से नीचे आ गई, ऊपर तो गई लेकिन वहां से नीचे की तरफ फिर वापस आ गई, लेकिन इतने भी नीचे नहीं चली गई जहां ओपन हुआ था उसका, उससे ऊपर ही क्लोज हो गई। समझ में आया? तो ये क्या इंडिकेशन हम लोग समझे कि हाँ अभी इसके नीचे जा सकता है प्राइस? नहीं नहीं, इसके नीचे जा सकता है नहीं। अभी रियल बॉडी कितनी है वो तो पूरे दिन भर के हिसाब से आप क्या अनुमान लगा सकते हैं। एक देखो, अभी ये बाद में तो समझने वाले हैं, लेकिन आपने क्वेश्चन पूछा है इसलिए मैं बोल रहा हूं। जो रियल बॉडी दिखाई दे रही है, हाँ, वो तो कौन से कलर की दिखाई दे रही है? ग्रीन कलर की, ग्रीन कलर में जो लंबा है, राइट। मतलब बुलिश है। बुलिश है, और बराबर। कैंडल भी बड़ी है, ये छोटी नहीं है, कैंडल भी बड़ी बन गई। इसका मतलब ये है अगर वो पूरी कैंडल और रियल बॉडी जो दोनों तरफ वीक दिखाई दे रही है हमें, नीचे में थोड़ी वीक है, ऊपर में वीक है और कम ज्यादा है, इसका मतलब किस प्रकार लगाना है, कितनी वीक होनी चाहिए, कितनी नहीं होनी चाहिए, कहाँ रुकने का है, खरीदी करने का है या नहीं रखने का है, ये बुलिश है या नहीं, ये बाद में थोड़ा सा समझ लेंगे उसमें कि वीक के हिसाब से। लेकिन अभी हमने जो देखा इससे क्या समझ लेते हैं हम कि ये दिन भर में मार्केट में बायर एग्रेसिव थे, दिन भर में बायर स्ट्रांग है, वीक नहीं है। वीक कब बन जाएंगे? जब ये कैंडल ग्रीन से रेड बनेगी तब वीक बनेगी। नहीं सर, मेरा क्वेश्चन ये था कि ऊपर का जो लाइन है अपर वीक, सही बात, ये बड़ा है, सही बात, तो नीचे का छोटा है ऊपर का बड़ा है, फिर वो मेरे को जस्ट जानना था डिफरेंस उसका क्या है। समझ में आया? इसका एक्सप्लेनेशन बाद में देने वाला हूँ। फिर भी आप जो बता रहे हो उसे एक जितनी अभी किसी प्रकार का निष्कर्ष आप नहीं निकालेंगे। पहली बात, अभी अभी यही समझ लेना है क्या एक कैंडल कौन सी बस, और आपके मन में जो है उसका थोड़ा सा हिंट मैं दे देता हूं। जितनी शैडो ज्यादा बनेगी उतना उसका प्रेशर ज्यादा है, ऐसा समझ। ओके किसका वो प्रेशर ऊपर शैडो, इसका मतलब प्रेशर किसका है? बाय का। नहीं, गलत। कैंडल बायर है, लेकिन जो शैडो दिखाते हैं ये प्रेशर किसका दिखाते हैं? शैडो क्यों बनी? मतलब प्राइस को नीचे की तरफ ढकलने में, यहां तक ढकलने में सक्षम। पूरे दिन के हिसाब से नहीं बोल रहा हूं मैं दिन के हिसाब से बोलूंगा तो मैं क्या बोलूंगा? बॉडी के हिसाब से उसकी वीक कितने हैं? बॉडी के हिसाब से भी थोड़ी सी है, ज्यादा नहीं। राइट, सही है। तो इसमें Correct. बुल स्ट्रांग है, लेकिन यहां तक अगर पूछोगे ये जो वीक दिखाई दे रही है, ये वीक हमें क्या बोलती है, क्या समझाती है, या क्या समझाना चाहती है? ये हमें बताती है कि यहाँ सेलर अवेलेबल है, सेलर की स्ट्रेंथ पर। अगर ये जितनी ज्यादा बनेगी वीक, उतनी स्ट्रेंथ किसकी बनेगी? सेलर की। सेलर की, ओके। तो ये एक इंडिकेशन है, राइट सर अपने लिए? सही। अगर समझो, अभी थोड़ा बाद में इसमें डीप में जाने वाले हैं, क्योंकि बॉडी कितनी होनी चाहिए, वीक कितनी होनी चाहिए, नीचे की वीक कितनी होनी चाहिए, ऊपर की वीक कितनी, सब समझने वाले। कैंडल उसमें से स्ट्रॉन्ग बुलिश कौन सी कैंडल होती है, मीडियम स्ट्रॉन्ग कौन सी होती है, वीक बुलिश ही कैंडल है, लेकिन वीक बुलिश कैंडल कौन सी होती है, ये धीरे धीरे वीक के हिसाब से ही वो उसका अर्थ निकालने का। आपका क्वेश्चन बिल्कुल सही है,
ये अगर समझ में आया तो मार्केट को अच्छी तरह से समझ लेते. ओके ओके सगळ्यांना सर. ओके समजलं का? आता सरांनी जो विचारला होता बिगनर लोकांच्यासाठी हा खूप चांगला प्रश्न होता की वरच्या साईडला असणारी शॅडो याचा अर्थ आपण कसा लावायचा असं सरांचा प्रश्न होता. बाकीच्या लोकांच्या मनामध्ये असलेला क्वेश्चन समजलं का? स्मिता मॅडम समजलं का तुम्हाला? पाटील सर, राजगोंडा पाटील सर, तुम्हाला समजलं का? समजलं थंब केला की. ओके ओके. त्याच्यानंतर आणखी कुणाला काय नाही, शंका नाही ना? ओके चल. कारण या स्ट्रेंथ वरती ही जी वीक आहे, सरांनी खूप चांगला प्रश्न विचारला. त्याच्या हिशोबाप्रमाणे त्यांनी जी वीक विचारली त्याची जी स्ट्रेंथ आहे, त्याची ताकद ही आपण कशी समजून घेणार आहोत, त्याच्यावरून आपण वेगवेगळ्या कॅन्डल्स बघणार आहोत. बुलिशच कॅन्डल बघितल्या तर त्यातली स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल कुठली, मीडियम बुलिश कॅन्डल कुठली, वीक कॅन्डल कुठली, न्यूट्रल कॅन्डल कुठली, अशा बऱ्याचशा कॅन्डल्सचा मधला फरक आता फक्त आपण कॅन्डल तयार कशी होते, बुलिश कॅन्डल तयार होताना ती ओपन कुठं होते, क्लोज कुठं होते, वरच्या साईडला असणारी वीक आपल्याला काय सांगते, खालच्या साईडला असणारी वीक आपल्याला काय सांगते, हे आपण या ठिकाणी बघतो. ओके चला. आता हे OHLC ची कन्सेप्ट आपण समजून घेतली थोडक्यात, एक भाग झाला. आता दुसरी एक लक्षात घ्या. आता इथं आपल्याला बघायला मिळत नाही, परंतु एखादी कॅन्डल कशी असते तुम्हाला सांगतो. या पद्धतीची कॅन्डल आपल्याला तयार होते. काय होते? अशी, म्हणजे वरच्या साईडला आपल्याला वीकच दिसत नाही आणि खालच्या साईडला सुद्धा वीक दिसत नाही. किंवा कधी कधी काय होतं की वरच्या साईडला आपल्याला वीक दिसते. आता याच कॅन्डलला थोडीशी वीक आहे सोडा खालच्या साईडला. पहिल्या आता जी मी ड्रॉइंग केलेली कॅन्डल आहे, या कॅन्डलला आपल्याला दिसताना कॅन्डलला दोनच भाग दिसतात. एक म्हणजे कॅन्डलची रिअल बॉडी, ही जी बॉडी आहे ही काय आहे, कॅन्डलची रिअल बॉडी, ही मोठी आहे. पण खालच्या साईडला आपल्याला शॅडो दिसत नाही, वरच्या साईडला आपल्याला शॅडो दिसते. मग खाली लो नाही का? नाही आहे. पण काय झालं असं आपण समजून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, ही कन्सेप्ट सुद्धा महत्वाची आहे. ओपन इज इक्वल टू लो आणि ओपन इज इक्वल टू हाय असं म्हटलं जातं त्याला. थोडक्यात सोपं करून मी सांगतोय. ज्या कॅन्डलला आपल्याला, आता ही ग्रीन कलरची कॅन्डल आहे, कलर वरनं समजून घ्यायचं. आता आपण थोडस नीला कॅन्डल ग्रीन करून घेऊ. समजा ही ग्रीन कलरची कॅन्डल आहे आणि वरच्या साईडला आपल्याला अशा पद्धतीची शॅडो दिसते, पण खाली शॅडोज दिसत नाही. मग या कॅन्डलला आपण काय समजायचं, तर याच्यामध्ये जिथं प्राइस ओपन झाली, म्हणजे 100 रुपयाला ओपन झाली, प्राइस कितीला ओपन झाली, 100 रुपयाला ओपन झाली. मार्केट ओपन झाल्याबरोबर त्या स्टॉकची किंमत किती होती, 100 रुपये होती. आणि तिथून पुढं प्राइस खाली गेली नाही, जिथं ओपन झाली तिथून लगेच खरेदीदारांचा मारा वाढला किंवा बायर मोठ्या प्रमाणामध्ये अग्रेसिव्ह झाले. बायर मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये आले, ज्याच्यामुळं खरेदी मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आणि त्याच्यामुळे त्या स्टॉकच्या किमतीमध्ये वाढ होत गेली, खाली गेलीच नाही. मार्केट ओपन झाल्यापासूनची खरेदी सुरुवात झाली, ती दिवसभरामध्ये हाय बनला आणि क्लोज होताना थोडीशी प्राइस खाली आली आणि वरच्या साईडला क्लोज झाली. म्हणजे या ठिकाणी जी प्राइस ओपन होती तीच प्राइस काय आहे, लो बी प्राइस तीच आहे आणि ओपन प्राइस सुद्धा किती आहे, ओपन ही 100च आणि लो सुद्धा 100. म्हणजे ज्या प्राइसला ओपन झाली तोच त्या दिवसाच्या स्टॉकचा शेवटचा लो. सगळ्यात कमी प्राइस बी तीच आणि ओपन प्राइस पण तीच. लक्षात आलं? काय कन्फ्युजन आहे का याच्यामध्ये? नसेल तर थंब करा, लगेच पुढे जायचं. बॉडी किती पण असं वाढलं तर काही प्रॉब्लेम नाही ना? कॅन्डल काही प्रॉब्लेम नाही, काय कुछ भी नहीं. जितनी बड़ी बॉडी बनेगी उतनी उसकी स्ट्रेंथ दिखाई देगी.
ओके हाँ, इसमें क्या देखने का है, जहां से प्राइस ओपन हुई वहां से ही ऊपर चली गई, नीचे गई ही नहीं। 100 समझा। रुपए के नीचे उस स्टॉक की कीमत आई ही नहीं, वहां से ऊपर चली गई। इसको ओपन इज इक्वल टू लो, इसे क्या बोलते हैं, ओपन इज इक्वल टू लो। इसका मतलब जिस स्टॉक के प्राइस का ओपन जो था वही उसका लो था। समजून घ्या, याच्यावरती एखादी स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगितली जाणार आहे. ओके, कारण मार्केट ओपन झाल्यापासून जी खरेदीला सुरुवात झाली ती दिवसाच्या अखेरपर्यंत खरेदी तशीच राहिली. थोडीशी क्लोजिंगच्या वेळेला मात्र काही प्रॉफिट बुकिंग आले असेल किंवा त्या ठिकाणी ज्यांनी सुरुवातीला कमी प्राइसला खरेदी केलेली असेल त्यांना जास्त प्रॉफिट मिळाले असेल म्हणून त्यांनी खरेदी केलेली असेल, नवीन बायर त्या ठिकाणी आलेले नसेल म्हणून थोडीशी प्राइस खाली आली. परंतु जिथं ओपन झाली तिथूनच ती गेली, खाली गेलीच नाही प्राइस. ओपन इज इक्वल टू लो. आता याच प्रमाणे दुसरी कॅन्डल एक आपल्याला बघायला मिळते. मी चार्ट वरती तुम्हाला दाखवत जाणार आहे, प्रॅक्टिकल पण दाखवतो तुम्हाला, म्हणजे आपल्याला समजून जाईल. या पद्धतीची एखादी कॅन्डल तयार होते आणि खाली आपल्याला शॅडो दिसते. आता ही कॅन्डल कसली आहे, रेड आहे. ही रेड आहे, म्हणजे ही कॅन्डल कुठली आहे, मुळात पहिला कॅन्डल सांगा बरं. ही रेड कॅन्डल आहे. या कॅन्डलला काय आपण पहिल्या दोन गटामध्ये चार्टवर दिसणारी ग्रीन कॅन्डल आणि रेड कॅन्डल यातला फरक. आता ही रेड कॅन्डल याला काय म्हणतो आपण, कुठली कॅन्डल म्हणणार, बुलिश, सॉरी बेरिश कॅन्डल. बेरिश कॅन्डल म्हणजे स्टॉकच्या किमतीमध्ये झालेली घसरण, जी किंमत घसरली आहे, स्टॉक ओपन झाल्यानंतर काय झालेलं, घसरण सुरू झालेली आहे. आणि ज्या वेळेला स्टॉकची किंमत कमी 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 होत जाते त्यावेळेला कॅन्डलचा कलर हा रेड होतो. कमी कमी म्हणजे कुठनं, जिथं ओपन होते त्याच्यापासून खाली ज्या वेळेला जाते त्यावेळेला रेड होते. ओपन होऊन वरच्या बाजूला जायला सुरुवात झाली की ग्रीन तयार व्हायला सुरुवात होते आणि ओपन प्राइस पेक्षा खाली जायला लागले ही कॅन्डल कुठली तयार होते, रेड तयार होते. ज्या कॅन्डलला आपण काय म्हणतो, बेरिश कॅन्डल असं म्हणतो. ज्या कॅन्डल मध्ये आपल्याला काय समजतं की प्राइस मध्ये घसरण सुरू झालेली आहे. मग घसरण सुरू झालेल्या प्राइस मध्ये आपण ट्रेंड बेरिश सुरू झाला किंवा सेलर मोठ्या प्रमाणामध्ये सेलर लोकांची एंट्री झालेली आहे असं आपण समजतो. मग अशा स्टॉक मध्ये आपण काय करायचं म्हणून सांगितलंय, परत एक लक्षात घ्यायचं आहे, आपण विजेत्यांच्या बरोबर काम करायचं आहे. जे ताकदवान आहेत त्यांच्या बरोबर काम करायचं आहे. जर इथं सेलर ताकदवान असेल तर आपण सेलर म्हणून काम करायचं आहे. जर बायर स्ट्रॉंग असतील तर आपण काय करणार, बायर म्हणून काम करायचं आहे. आपण कोण आहोत, आपली ताकद किती आहे हे आपण दाखवायला जायचं नाही. आपण ज्याच्या बरोबर जाणार आहोत ते ताकदवान आहेत काय एवढंच आपल्याला चेक करायचं आहे. चला पुढे बघा. आता याच्यामध्ये ही कॅन्डल आपण बघितली, आपण काय समजून घेत होतो त्याच्यामध्ये की कॅन्डल वरती ओपन झाली, खाली आली आणि खालच्या साईडला आपल्याला एक थोडीशी वीक दिसून आहे. वरच्या साईडला वीक दिसत नाही आपल्याला, वरच्या साईडला वीक दिसत नाही. मग या कॅन्डलला काय म्हटलं जातं, म्हणजे मार्केट ओपन झाल्यानंतर, मार्केट काय झालं, ओपन झाल्यानंतर त्या स्टॉकच्या विक्रीमध्ये एवढे मोठ्या प्रमाणामध्ये सेलर आले की जिथं ओपन झाली म्हणजे 100 रुपयाला ओपन झाली आणि तिथून प्राइस वाढलीच नाही. दिवसभरामध्ये स्टॉक मध्ये काय झाली, घसरण सुरू झाली. दिवसभर प्राइस ओपन प्राइसच्या वरती गेली नाही. त्यामुळे वरच्या साईडला आपल्याला काय दिसत नाही, शॅडो दिसत नाही. मग याला आपण काय म्हणतो, ओपन इज इक्वल टू हाय. यस, ओपन इज इक्वल टू हाय.
म्हणजे ज्या ठिकाणी ओपन झाली तिथूनच प्राइस खालच्या दिशेनं मुवमेंट करायला लागली, घसरायला लागली, प्राइस मध्ये घसरण सुरू झाली. लक्षात आलं. आता दोन्हीतला प्राइस आणि रेड कॅन्डल तयार होताना ती कशी तयार होते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ती तयार ओपन कुठं आहे म्हटलं तर रेड कॅन्डलचा बेरिश कॅन्डलचा ओपन कुठं आहे म्हटलं तर आपल्याला पटकन सांगता आलं पाहिजे की बेरिश कॅन्डलचा ओपन वरती असतो आणि क्लोज खालती असतो आणि बुलिश कॅन्डलचा ओपन खालती असतो आणि क्लोज वरती असतो. जी कॅन्डल ओपन प्राइसच्या वरती मुवमेंट करते ती ग्रीन कॅन्डल तयार होते आणि जी कॅन्डल ओपन प्राइस पेक्षा खाली तयार व्हायला लागते किंवा खालच्या साईडला प्राइस घसरायला लागते त्यावेळेला रेड कॅन्डल तयार होते. लक्षात आलं. दोन्हीतला फरक साधा फरक आहे, परंतु याच्यावरतीच मार्केट समजून घ्यायचं. ओके चल, या दोन कॅन्डल आपल्याला समजल्या. आता याला ओपन इज इक्वल टू हाय आणि ओपन इज इक्वल टू लो असे काय प्रश्न विचारला मी तर तुम्हाला सांगता आली पाहिजे की ओपन इज इक्वल टू हाय कॅन्डल तयार होते ती कोणत्या कलरची म्हटलं तर तुम्हाला सांगता आली पाहिजे. ओपन इज इक्वल टू लो अशी ज्या वेळेला मार्केटमध्ये कॅन्डल आहे तर ती कशी असेल, कोणत्या कलरची असेल जर मी सांगितलं तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं. म्हणजे ही कन्सेप्ट तुमच्या मी पुढे जाऊन तुम्हाला याच्यावरती स्ट्रॅटेजी सांगणार आहे की ओपन इज इक्वल टू हाय कॅन्डल बघायचं आणि त्याच्यावरती आपण बाय करायचं किंवा सेल करायचा निर्णय घ्यायचा आहे. ओपन इज इक्वल टू लो बघितला की त्या ठिकाणी तुम्ही बाय करायचं आहे, त्याच्यावरती स्ट्रॅटेजी सांगणार आहे. मग तुम्हाला ओपन इज इक्वल टू हाय आणि ओपन इज इक्वल टू लो म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं आहे. फार मोठं किचकट काही तुम्हाला नाही लक्षात घ्या. मी तुम्हाला पुन्हापासून सांगतो, लक्षात घ्या. साध्या गोष्टी आहेत, फक्त लक्षात घ्यायच्यात आणि इतकं साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये मला वाटतं एवढा वेळ देऊन कोण सांगत नाही. असो, त्या हरकत नाही, इतर सांगत असलेली चांगली गोष्ट आहे. आता विजय सर, हा बोला. एकदा रिपीट करा ना प्लीज. काय ओपन करू सांगा, म्हणजे काय रिपीट करू. ओपन 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 आणि ओपन क्लोज. ओपन क्लोज. आता आहे बघा, मार्केट ओपन झालं कितीला, मार्केट ओपन ओपन 15. विजय सर, सॉरी ओपन हाय आणि ओपन लो हा या दोघांचा डिफरन्स. आता एक लक्षात घ्या, सकाळी 9ला मार्केट ओपन झालं. आपण ग्रीन पहिला तयार करू. आता इथं मार्केट ओपन झालं. इथं ओपन झाल्यानंतर प्राइसच्या किमतीमध्ये वाढ होत गेली, प्राइस वरच्या दिशेनं गेली. अशा पद्धतीची कॅन्डल एक आपल्याला दिसली. ज्या कॅन्डलला खालच्या साईडला वीक दिसत नाही, काय म्हटलं, ज्या कॅन्डलला खालच्या साईडला वीक दिसत नाही आणि जी कॅन्डल ग्रीन आहे किंवा ज्या कॅन्डलचा ओपन खाली आहे, इथं ओपन आहे, आता इथं ओपन झाली. ओपन झाल्यापासून प्राइस खालीच गेली नाही, तिथून ज्यावेळेला वरती जाते म्हणजेच काय, हाच तिचा काय आहे, ओपन आणि लो. ज्या कॅन्डलचा ओपन आणि लो एकच आहे त्याला काय म्हणतो आपण, बुलिश. ओपन इज इक्वल टू लो बरोबर बुलिश कॅन्डल. लक्षात आलं. हो सर. ओपन खाली होते पण जिथं ओपन झाले त्याच्या खाली प्राइस जात नाही, जिथं ओपन झाले तिथूनच लगेच वरती जाते. 1 रुपया सुद्धा किंवा 1 पैसा सुद्धा खाली जात नाही. 100 रुपयाला ओपन झाल्यानंतर 101, 102, 103 असं करत प्राइस वरच्या दिशेनं मुवमेंट करायला लागली. 99 अशी झाली प्राइस नाही किंवा 99.50 पैसे इतकी सुद्धा प्राइस खाली गेली नाही. म्हणजे ज्या प्राइसला ओपन झाली तिथूनच खरेदी सुरुवात झाली, ती प्राइस वरच्या दिशेनेच मुवमेंट करायला लागली. म्हणजे लो सुद्धा तोच होता आणि ओपन सुद्धा तोच. त्या कॅन्डलला ओपन इज इक्वल टू लो म्हणतो आणि ती कॅन्डल काय असते, बुलिश कॅन्डल असते, वरच्या दिशेला जाऊन क्लोजिंग. ओके ओके. आता आणि ह्याच्या उलट याच्या अगदी बेरिश. उलट वरच्या साईडला वीक आपल्याला दिसत नाही, आपल्याला खाली वीक दिसते.
परंतु वरच्या साईडला वीक दिसत नाही. जिथं प्राइस ओपन झाली 100 रुपयाला स्टॉक ओपन झाला, 9 वाजता मार्केट open ओपन आहे. झालं, त्यावेळेला त्या स्टॉकची किंमत होती 100 रुपये. तिथून त्या स्टॉक मध्ये जी घसरण सुरू झाली ती दिवसभरापर्यंत घसरण झाली. ओपन प्राइसच्या वरती 1 पैसा सुद्धा स्टॉक वरती गेला नाही. म्हणजे ओपन सुद्धा तोच हाय सुद्धा तोच. आणि हाय सुद्धा एकच आहे. त्याच्यावरती नवीन हाय तयार करायला जर शॅडो तयार केली असती तर ओपन पेक्षा हाय वरच्या साईडला शिफ्ट झाला असता, म्हणजे आपल्याला तिथं दिसला असता. इथं काहीच दिसत नाही. म्हणजे जिथं ओपन झाली तिथंच तो तिचा तोच हाय आणि तिथून प्राइस खाली झाली, त्याच्यावरती प्राइस गेली नाही. ही काय होते? बेरिश कॅन्डल. लक्षात आलं? समजलं आता सगळ्यांना? हो सर. हा. हो सर. आता परत आता या 2 कॅन्डल आपण बघितल्या. आता कॅन्डल तयार होताना सुद्धा बघा परत कसे होते. म्हणजे प्राइस एकदा आता आपण जाऊ लास्टला आणि तिथून पुढे जायचं. आता 9 ला मार्केट ओपन झालं, इथं प्राइस होती, प्राइस खाली आली, परत इथे येणार, पुन्हा प्राइस इथून बाहेर आले, बाहेर मोठ्या प्रमाणात आले, बाहेर प्राइसला वरच्या साईडला घेऊन जातो, वरती गेले प्राइसला इथं रिजेक्शन मिळालं, पुन्हा प्राइस खाली आली आणि मार्केट क्लोज झालं त्यावेळेला इथं थांबलं. म्हणजे 4 किमती सांगितल्या इथं 100, इथं 95, इथं 120 आणि 115 दिवसभरामध्ये झालेले मुवमेंट. अशा पद्धतीनं प्राइस मुवमेंट करत असते. खालीच गेली नाही, इथंच झाली नाही तर हा पोर्शन आपल्याला दिसत नाही. इथंच काय होणार? इथूनच प्राइस वरती जाणार. लक्षात आलं? कॅन्डल या पद्धतीने. आणि समजा बेरिश कॅन्डल तयार झाली, इथं ओपन झाली, थोडीशी वरती गेली, पुन्हा प्राइस सेलिंग प्रेशर आलं, प्राइस खाली आली, पुन्हा थोडस आलं आणि इथं याला प्राइस काय झाली? इथं क्लोज, हा लो, इथं ओपन आणि हा हाय. वरती ओपन होते आणि खाली जाऊन क्लोज होते, त्यावेळेला रेड कॅन्डल तयार होतो. याच्यामध्ये कन्फ्युजन कुठल्याही प्रकारचं असं राहिलेलं नसावं असं मी समजतो. आणि आता आपल्याला पुढे जाऊ. ओके. आता याच पद्धतीच्या कॅन्डल्स आपल्याला चार्ट वरती काही दिसतात का? आता काही कॅन्डल लक्षात घ्या. थोडं इथंच जातो, म्हणजे चार्ट वरती आपल्याला या बघू आपण परत चार्ट वरती. आणि आणखीन कशी कॅन्डल दिसते थोडस बेसिक कॅन्डल आपण समजून घेऊया पहिला. आता एक कॅन्डल अशी असते, लक्षात घ्या. अशा पद्धतीची कॅन्डल पण आपल्याला बघायला मिळते की वरच्या साईडलाही शॅडो नाही आणि खालच्या साईडलाही शॅडो नाही, फक्त रिअल बॉडी आहे. आता ही कॅन्डल जर ग्रीन असेल तर बुलिश कॅन्डल म्हणतो, आणि जर या कॅन्डलला आपण बेरिश कॅन्डल म्हटलं, रेड कॅन्डल असेल तर ती काय असणार आहे? कॅन्डल बेरिश कॅन्डल असणार. एवढाच फरक. आता इथून काय समजा ही कॅन्डल तयार झाली समजा सेकंड कलरची, ही जी ग्रीन कलरची कॅन्डल तयार झालेली आहे, याला नाव आणि शिमी आता तुम्हाला सांगणार आहे पुढे. फक्त आता कॅन्डल मध्ये काय काय साधारण आहे ते ढोबळ मानाने मी तुम्हाला ओव्हरऑल समजावून देतोय. ही जी कॅन्डल तयार झाली याला खाली वीक नाही, वरची नाही, पण जर ती ग्रीन असेल तर तिला बुलिश कॅन्डल म्हणतो. ती कुठली बुलिश म्हणतो ते आपण पुढे सांगतो मी तुम्हाला. आणि समजा अशाच पद्धतीची कॅन्डल आहे पण ती रेड आहे. सर मोस्ट बुलिश आणि मोस्ट बेरिश. येस, अगदी बरोबर. पण त्याला मोजू म्हणतात नावानिशी, मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला समजून घ्या फक्त. ही झाली बेरिश कॅन्डल. खालच्या साईडला वीक दिसत नाही, वरच्या साईडला वीक दिसत नाही. आता या कॅन्डल वरती आपल्याला स्ट्रॅटेजी मी कुठली सांगत नाही, पण मगाशी तुम्हाला ओपन इज इक्वल टू हाय आणि ओपन इज इक्वल टू लो असं मी सांगितलेलं आहे. त्या गोष्टींचा आपण वापर करणार आहोत म्हणून तुम्हाला त्याची ओळख करून दिली. ही कॅन्डल आपण याच्यावरती स्ट्रॅटेजी नाही, परंतु ही कॅन्डल महत्वाची आहे याला आपण
समजणार आहोत. एक स्ट्रॉंग बुलिश किंवा स्ट्रॉंग बेरिश अशा पद्धतीचे त्या कॅन्डल्स असतात. ओके, आता चार्ट वरती आपल्याला थोड्याशा कॅन्डल बघत चला आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला कॅन्डलचे प्रकार कसे असतात आणि काय असतात आपण समजून घेणार आहोत. ह्या सगळ्या बेसिक गोष्टीमध्ये येतात. अजून ह्याच्यामध्ये आपल्याला ऍडव्हान्स लेवलला जाऊन समजून वेगळ्या पद्धतीने घ्यायचे आहेत कॅन्डल. फक्त पहिला थेरॉटिकल कॅन्डल समजून घ्या. आता एकंदरीत लक्षात घ्या, कॅन्डल समजून जाता टाइम फ्रेम पण आपल्याला लक्षात आले पाहिजे. ज्या वेळेला आपण एका दिवसाची एक कॅन्डल बघतो, ही झाली एका दिवसाची एक कॅन्डल आहे. एका दिवसाची एक कॅन्डल आपण डेलीची कॅन्डल आता गृहीत धरलेले आहे. एका दिवसाच्या कॅन्डलच्या हिशोबाप्रमाणे कॅन्डल बघतो. तर या एका दिवसामध्ये एका दिवसाची एक कॅन्डल असते, तर त्याच्या पोटामध्ये वेगवेगळ्या टाइम फ्रेम आपण बघतो. त्याच्यामध्ये हावरली जर असतील, समजा ही डेली कॅन्डल आहे, डी म्हणजे डेली कॅन्डल, एक डे, वन आता हावरली टाइम फ्रेम म्हणतो त्यावेळेला आपल्याला काय दिसणार की या दिवसभरामध्ये असणाऱ्या तासाच्या कॅन्डल्स. आता एका दिवसाचे आपल्याला काय समजलं, हाय लो कळाला. आपण आजच्या टाइम फ्रेम वरती गेलो, एका तासाची कॅन्डल बघितली, तर एका तासाच्या कॅन्डल मध्ये सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीनं फक्त वेगवेगळ्या आकारामध्ये कॅन्डल्स आपल्याला दिसतील. आता एका दिवसामध्ये तासाच्या टाइम फ्रेम वरती आपण शिफ्ट होतो, म्हणजे आपण टाइम फ्रेम निवडली किती, एका तासाची निवडली, तर किती कॅन्डल्स आपल्याला बघायला मिळतील, तर 6 कॅन्डल आणि 15 मिनिटं एक्स्ट्रा राहतात. म्हणजे 6 कॅन्डल्स आपल्याला काय होतात, शेवटची जी कॅन्डल असते ती 15 मिनिटाची कॅन्डल असते आणि एकूण दिवसभरामध्ये म्हणजे 9:15 ते 3:30 या दरम्यान तासाचे कॅन्डल किती तयार होतात, 6 कॅन्डल्स तयार होतात. 6 कॅन्डल्स तयार होतात. त्याच्यानंतर समजा आपण 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती शिफ्ट झालो. मी काय सांगतो लक्षात घ्या, तुम्हाला टाइम फ्रेमही लक्षात येईल आणि आपल्याला वेगवेगळ्या टाइम फ्रेम वरती कसं अनालिसिस करायचं हे पुढे जाऊन समजणार आहे. त्यामुळे या गोष्टी लक्षात घ्या. आपण 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती झालो तर किती कॅन्डल्स मिळतात आपल्याला, तर 12 कॅन्डल्स आपल्याला पाहायला मिळतात. आपण अर्ध्या तासाची कॅन्डल कोड करून बघितले की अर्ध्या तासामध्ये त्या स्टॉकच्या प्राइस मध्ये काय मुवमेंट आलेली आहे, कशी हालचाल झालेली आहे, तिथे कसे कॅन्डल्स तयार झालेले आहेत तासाच्या कॅन्डल, अर्ध्या तासाच्या, तर त्याच्या 12 कॅन्डल्स आपल्याला बघायला मिळतील. आपण समजा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती गेलो तर 25 कॅन्डल्स बघायला मिळतात. एका दिवसाच्या आतमध्ये कॅन्डलची विभागणी आपण करायला आहोत वेगवेगळ्या टाइम फ्रेम वरती. समजा आपण 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती शिफ्ट झालो तर 75 कॅन्डल्स आणि 1 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आपण गेलो तर 375 कॅन्डल्स. जे एक मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती, कारण सौदे हे सेकंदावर चालूच असतात, प्रत्येक वेळेला सेकंदावरती चालू होत असतात. मग त्या टाइम फ्रेम मध्ये काय घडलं, 5 मिनिटांमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये खरेदी वाढायला लागली का, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये खरेदी कशी आहे, वाढतीलीच खरेदी आहे काय थांबलेली आहे का, त्याच्यामध्ये 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आपल्याला खरेदी विक्रीचं प्रमाण वाढतेलं दिसतंय. हे सगळं आपण या आतल्या टाइम फ्रेम वरती शिफ्ट होऊन बघत असतो. पण काय असेल, त्या वेगवेगळ्या कुठली टाइम फ्रेम आपण बघायला, त्याचप्रमाणे विकलीला गेलो तसं वाढत जाणार. आठवड्याच्या 7 म्हणजे दिवसाची एक कॅन्डल, तशी आठवड्याच्या नंतर आपल्याला किती कॅन्डल, तर 4 कॅन्डल्स आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. या 4 ते 5 या पद्धतीनं आपल्याला वेगवेगळ्या टाइम फ्रेम वरती कॅन्डल्स आपल्याला बघायला मिळतात. आता उदाहरणादाखल तुम्हाला या ठिकाणी बघू, म्हणजे चार्ट आणि सपोर्ट कसे काढता येतात हे तुम्हाला या ठिकाणी सुद्धा काय लक्षात येईल. आपण पुढे जाणार, आपण फक्त कॅन्डल्स बघतो. काय शंका आहे का कोणाची, बोला ना, कोणाला काय शंका आहे का. निलेश सर.
हा बोला ना. हेलो सर. हा बोला. सर ये आपने जो टाइम कैंडल्स बताए तो मतलब 1 मिनट पहले से आप. आवाज आपला क्लिअर येत नाहीये. सर आपने जो अभी मिनट की कैंडल्स बताई थी मतलब 1 मिनट से लेकर जो पूरे तक आप पूरा सिखाने वाले हो. आप रेंज में थोड़ा या आपकी आवाज ठीक तरह से नहीं आ रही. हेलो. हाँ जी बोलिए. सर ये जो आपने टाइम डिफरेंट डिफरेंट टाइम के कैंडल्स बताए तो वो हमारा आगे होने वाला है क्या मतलब 1 मिनट का 15 मिनट्स का डिस्क्रिप्शन. देखने वाले हैं, क्या करने वाले हैं, सब देखने चाहिए. 5 मिनट के टाइम फ्रेम में क्या कर हम क्या करने वाले हैं, 15 मिनट के टाइम फ्रेम में क्या ओके करना सर. है, और कौन सी समझो हमें लॉन्ग टर्म के लिए स्टॉक चूज करना है, खरीदी करना है, तो कौन से टाइम फ्रेम की कैंडल देखनी है. अगर हमें इंट्राडे करना है तो कौन सी टाइम फ्रेम में काम करना, कौन सी कैंडल हमें देखनी है, कौन से सपोर्ट रेजिस्टेंस मार्क करते समय कौन सी कैंडल्स देखनी है. ये सब हम ये क्यों बता रहा हूं मैं अभी अभी इसलिए बता रहा हूं कि हर एक अलग अलग टाइम फ्रेम में हम कैंडल किस प्रकार बनती है ये हम देखने वाले हैं. आगे जाकर उसमें डीप में समझ लेंगे. ओके. तर आता इथं बघा, आता मी इथं तुम्हाला दाखवतो. वरच्या साईडला तुम्ही जर बघितलं तर इथं या वेगवेगळ्या टाइम फ्रेम इथं तुम्हाला पाहायला मिळतात. इथं टाइम फ्रेम आहे तुम्हाला मी सांगितलेलं आहे 5, 10, 15, 25, 30, 75 या पद्धतीने आहे. आता ह्या 2 दिवसाच्या कॅन्डल्स मध्ये आपण विभागणी करून बघू की छोट्या छोट्या टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय काय घडलेलं आहे हे आपण याच्यामध्ये बघू शकतो. आता समजा आपण काय केलं, आवरली टाइम फ्रेम वरती गेलो. तुम्हाला इथं दिसतं आवरली टाइम फ्रेम मध्ये प्राइस कधी वर गेली आहे, कधी खाली आली आहे, परत वरती गेलेले आहे, पण ओव्हरऑल प्राइस वरच्या दिशेने गेलेले आहे. परंतु त्याच्यातील काही कॅन्डल्स बेरीज तयार झालेले आहेत, काही कॅन्डल्स बुलिश तयार झालेले आहेत, तर काही कॅन्डलना आपल्याला नुसती शॅडो दिसते, वरच्या साईडला लाईन दिसते, खालच्या साईडला लाईन दिसते, काही कॅन्डल्स आपल्याला भरीव दिसतात ना. आता इथं मगाशी सांगितल्याप्रमाणे एक लक्षात घ्या, ही जी कॅन्डल आहे इथं बघू शकता तुम्ही. ही कॅन्डल कसली मला सांगायची हा आता तुम्ही. ही जी कॅन्डल आहे 1 तासाची कॅन्डल आहे. तर एका तासाच्या कॅन्डल मध्ये कसली कॅन्डल आपण म्हणू तिला. आता ही जी कॅन्डल आहे सांगा बरं. आता ही कॅन्डल आहे कसली म्हणजे मी शेवटला तुम्हाला सांगितलंय तिचा उल्लेख करायचा आहे, सांगायचं ओपन इज इक्वल टू लो. बरोबर. ह्या खालच्या साईडला शॅडो दिसते का याला, नाही दिसत. वरच्या साईडला शॅडो नाही. आता आपण फक्त ओपन इज इक्वल टू हाय ना ओपन इज इक्वल टू लो या दोन्हीचा फरक समजला तरी आजचा क्लास आपल्याला समजला असं समजू त्याच्यावरती म्हणजे त्यावढ्या होते. म्हणजे ही कॅन्डल आपल्याला समजली बरोबर. ओपन इज इक्वल टू लो म्हणजे लो ही तोच आहे, ओपन ही तोच आहे. मार्केटमध्ये प्राइस ओपन झाल्यापासून प्राइस वरच्या दिशेने गेली, खाली गेलीच नाही, तिनं लो तयार केलेला नाही. ओके. वरच्या साईडला शॅडो आहे तर खालच्या साईडला शॅडो नाही. म्हणजे ही एक कॅन्डल आपल्याला ओपन इज इक्वल टू लोची इथं बघायला मिळाली. आता तिचा अर्थ कसा लावायचा आणि काय लावायचा नंतर बघू आपण. फक्त आपल्याला कॅन्डल ओळखता आली का. आता इथं बघा, ही एक कॅन्डल आपल्याला खूप मोठी कॅन्डल आपल्याला बघायला मिळते. ही जी कॅन्डल आहे आहे का नाही. कॅन्डलची रिअल बॉडी मोठी आहे का छोटी आहे मला सांगा. मोठी आहे. प्रश्न आहे आता. कॅन्डलची रिअल बॉडी आणि कॅन्डलची अपर जे वीक पेक्षा जास्त आहे की कमी आहे. कॅन्डलला असणाऱ्या ज्या वीक आहेत, वीक म्हणजे आपण ही खालची वीक आहे काय म्हणतो मला सांगा. खालची लाईन दिसते, रिअल बॉडी कुठली, तो भरीव भाग आहे, याला काय म्हणतो आपण रिअल बॉडी. आणि खाली जी शॅडो दिसते किंवा लाईन दिसते त्याला काय म्हणतो आपण वीक. कुठली वीक. लोअर वीक. लोअर वीक. खालच्या साईडला लोअर वीक आणि वरच्या साईडला दिसते त्याला काय म्हणतो आपण अप्पर वीक. अप्पर वीक. म्हणजे
वरच्या साईडला शॅडो दिसतोय. तिन्हीतला फरक थोडस शिकवलेलंच आपल्याला लक्षात येईल. अपर वीक, लोअर वीक आणि रिअल बॉडी हे 3 कॅन्डलचे मुख्य भाग असतात. आता हे समजलं आपल्या, म्हणजे या कॅन्डलची अपर वीक बी बघितली आपण, लोअर वीक बी बघितली आणि रिअल बॉडी बघितली. आता मला सांगा या कॅन्डल मध्ये रिअल बॉडी जास्त आहे की वीक जास्त आहे? रियल बॉडी. म्हणजे रिअल बॉडी आहे ती कुठल्या कलरची आहे? ग्रीन. ग्रीन कलरची आहे. म्हणजे आपल्याला ही कॅन्डल बुलिश आहे एवढं तरी समजलं. ओपन कुठं आहे हिचा? बुलिश आहे. या कॅन्डलचा ओपन कुठं आहे? ही जी कॅन्डल आपण आता बघितली, या कॅन्डलचा ओपन कुठं आहे? खाली. ओपन खाली. खाली आणि क्लोज कुठं? वरती. आणि हाय आणि लो दोन्ही प्रकारच्या कॅन्डलला एकाच ठिकाणी असणार. वरच्या साईडला हाय, खालच्या साईडला लो. फक्त शिफ्ट काय होत आहे? ओपन आणि क्लोज हा वरती खाली बदलतो. ओके, आता फरक इथलं समजला तुम्हाला, म्हणजे कॅन्डल ओपन कशी होते. आता ही शॅडो का तयार होते एक पहिला लक्षात घ्या. शॅडो मार्किंग असं करते, प्राइस खाली गेली जात असते, पहिल्या वेळेला ज्या वेळेला जात असते त्या, आता समजा खाली जात असेल तर ती काय होणार? रेड तयार होणार. म्हणजे वरून ओपन झाल्यापासून खाली जायला तर जिथपर्यंत गेली तोपर्यंत भरतच जाते, जिथपर्यंत जाते तिथनं. आणि समजा जिथून इथपर्यंत गेले हाय आणि इथं परत प्राइस कमी व्हायला लागली तर ती बॉडी कमी होते आणि जिथपर्यंत जाऊन आली तिथपर्यंत दाखवण्यासाठी म्हणून रेष तयार व्हायला लागली. लक्षात येत आहे? ही लाईन का तयार होते तर प्राइस इथपर्यंत आलती तोपर्यंत ती कॅन्डल भरी होते आणि प्राइस मागं सरकल्यानंतर ती पाठीमागं रेष ठेवून जाते. थोडक्यात लक्षात आलं? लो सर म्हणजे ते टच होऊन येतं परत. हा टच होऊन मागं येते त्यावेळेला, प्राइस तिथपर्यंत जाऊन येते त्यावेळेला लाईन आपल्याला तयार असते. जर रेड परत खाली गेली तर परत भरीव बॉडी तयार होत जाणार. वरच्या साईडला शॅडो तयार झाली काय? इथपर्यंत प्राइस गेली होती आणि इथपर्यंत प्राइस ज्या वेळेला पोहोचली होती त्यावेळेला ती कशी होती? पूर्ण ग्रीन होती. परंतु नंतर त्याच्यामध्ये हळूहळू काय आली, तिथं प्राइस गेल्यानंतर खाली आली, घसरायला लागली, सेलिंग आलं. सेलिंग आल्यामुळे तिथून प्राइस पाठीमागं सरकली, वरती गेली ती खाली आली. म्हटल्यानंतर जिथून जाऊन आली आणि जिथं थांबली तिथं प्राइस तयार झाली. हा, काय शंका आहे का? बर, चला आता या पद्धतीने आपण कॅन्डल्स बघितले. आता ही किती मिनिटाचे कॅन्डल्स आहेत इथं बरं बघा. दोन्ही 2-3 गोष्टी बघत चालूय आपण. एक कॅन्डल बघितली त्यावेळेला एवढ्या कॅन्डल्स आपल्याला दिसल्या होत्या का? हे एकाच कॅन्डलच्या पोटामधल्या असणाऱ्या कॅन्डल्स, एका दिवसाच्या, किंवा आता ह्या 2 कॅन्डल आहेत म्हणजे 2 दिवसाच्या कॅन्डल मध्ये असणाऱ्या ह्या इतक्या, म्हणजे आवरली कॅन्डल बघितली. आता समजा आपण 15 मिनिटाची टाइम फ्रेम निवडली, म्हणजे 15 मिनिटाची एक कॅन्डल. याप्रमाणे आपल्याला असंख्य कॅन्डल या ठिकाणी बघायला मिळतात. 2 दिवसामध्ये आपल्याला इतक्या साऱ्या कॅन्डल्स आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. आता या 2 दिवसाच्या कॅन्डल मध्ये 15-15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये त्या स्टॉक मध्ये खरेदी विक्री होताना जे बदल झाले ते सगळे बदल आता बघा. पहिल्या 15 मिनिटांमध्ये काय झालेलं दिसतं तुम्हाला? पहिल्या 15 मिनिटांमध्ये स्टॉक मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी विक्री झालेली आहे. परत बेरिश कॅन्डल इथून थांबल्या. दुसऱ्या दिवशी चांगल्या पद्धतीनं आपल्याला काय मिळालेलं दिसतं? आता इथं बघा, मगाशी थोडंसं जाताना सांगून जातो त्याप्रमाणे ही जी 2 नंबरची 15 मिनिटाची कॅन्डल आपल्याला दिसते, ही 2 नंबरची जी ग्रीन कलरची कॅन्डल आहे त्या कॅन्डलला वरच्या आणि खालच्या साईडला शॅडो आहे का हो? अजिबात शॅडो नाही. म्हणजे प्राइस ओपन झाली तिथनं जी खाली पण गेली नाही आणि तिथनं जी प्राइस मध्ये मुवमेंट झाली ती मार्केट क्लोज होईपर्यंत निव्वळ खरेदीच त्याच्यामध्ये झाली. मार्केट क्लोज नाही म्हणत मी, ती टाइम फ्रेम क्लोज होईल तोपर्यंत, म्हणजे त्या 15 मिनिटांमध्ये 15 मिनिटं पूर्ण होईपर्यंत एकदाही सेलिंगचा सौदा, म्हणजे सेलर काय झाले नाही, हवी झाली नाही किंवा ताकदवान झाले. त्या 15 मिनिटाच्या शेवटपर्यंत काय झालेलं आहे? बुलिश खरेदी होत गेली, वाढत बुलर म्हणजे बुलिश स्ट्रॉंग होत गेले. आता परत
दुसऱ्या 15 मिनिटाला परत काय आलं बघा, सेलिंग आलेलं दिसतं आपल्याला. कसली कॅन्डल तयार झालेली आहे? लाल कलरची तयार झालेली आहे. तयार झाली की नाही लाल कलरची? लाल कलरची कॅन्डल म्हणजे कुठली कॅन्डल आहे? बॅरिश. Bearish. कॅन्डल आहे. म्हणजे कशाचं प्रेशर दाखवते तिथं? म्हणजे प्राइस वाढा लागले का कमी झाली स्टॉकची? कमी वाढलं. पॉलिटिकल स्टॉकच्या प्राइसमध्ये घसरण सुरू झाली. कुठल्या पुढच्या 15 मिनिटांमध्ये? पहिल्या 15 मिनिटांमध्ये वाढत होती आणि दुसऱ्या 15 मिनिटांमध्ये घसरण होताना दिसते. परत त्याच्या पुढच्या 15 मिनिटांमध्ये सुद्धा घसरणच दिसून आली आणि पुन्हा प्राइस काय झाली. आता कुठून वाढते, का वाढते ते आपण बघणार आहोत. म्हणजे सांगितलं तुम्हाला की स्टॉक आपण काय बघायचं, सपोर्ट, रेजिस्टन्स, त्याचे इतर जे टूल आहेत त्या टूलचा वापर आपण नंतर करणार आहोत. आता फक्त इथं कॅन्डल्स आपण समजून गेलो. नंतर बघा या वेगवेगळ्या आकारामध्ये कॅन्डल्स तयार होत प्राइस वरच्या दिशेने गेलेले आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच एका दिवसाच्या, आता 2 दिवसा, 1 दिवसाची जी कॅन्डल किंवा 2 दिवसाच्या ज्या 2 कॅन्डल तयार झाल्या, ह्या कॅन्डल्स, अशा कॅन्डल्स तयार होण्या अगोदर त्याच्या आतमध्ये ज्या छोट्या छोट्या टाइम फ्रेम वरती आपण जेव्हा बघितलं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मुवमेंट आपल्याला आलेली पाहायला मिळते. म्हणजे कधीही तुम्हाला लक्षात घ्या, प्राइस एकदा अशी सुटली की वरतच जाते असं नाही. खालीवर या पद्धतीने झिगझॅग पद्धतीनं मुवमेंट करत प्राइस काय करत असते, वरच्या दिशेनं जात असते. किंवा खाली जात असताना सुद्धा प्राइस खाली येते, पुन्हा वरती जाते, पुन्हा खाली येते, पुन्हा वरती जाते, पुन्हा खाली येते. या पद्धतीने झिगझॅग पद्धतीनं प्राइस वरून खाली येत असते. ती कुठं गेल्यानंतर परत खाली येते, कुठं आल्यानंतर परत खालून वर जाते. या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे जाऊन हळूहळू स्टेप बाय स्टेप समजून घ्यायचे. आता याच्यामध्ये आपण 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आलो. इथं बघा, आता या 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्डल्स दिसतात. आता याची नावं उद्याच्या तासाला आपल्याला घेता येईल, कारण आपल्याला टाइम आता खूप थोडा राहिला, तरी सुद्धा ओव्हरऑल तुम्हाला मी सांगत जाईल. आता त्याच्यातून काय लक्षात येतं, लक्षात घ्या. पहिली जे कॅन्डल दिसते, एक गोष्ट लक्षात घ्यायची, तुम्हाला काही गोष्टी त्यांची नावं पण सांगणार आहे. ज्या वेळेला कॅन्डलला खालच्या साईडला शॅडो असतो बघा, ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. यातली प्रत्येक कॅन्डल महत्वाची आहे. कॅन्डलची शॅडो, रिअल बॉडी, तिचा आकार हा खूप आपल्याला महत्वाचा आहे. यालाच प्राइस ऍक्शन आपण म्हणतो. याच्या आधारेच आपल्याला निर्णय घ्यायचे आहेत. इथं समजलं तर शेअर मार्केटमध्ये एखाद्या स्टॉक मध्ये बायर काय करतायत, सेलर काय करतायत, त्यापैकी कोण स्ट्रॉंग आहे, कोण वीक आहे. जो स्ट्रॉंग असेल तो ओळखता आला की आपण त्याच्याबरोबर काम करणार आहोत. वीक आहे त्याच्याबरोबर आपण काम करणार नाही, ही गोष्ट पहिला लक्षात ठेवायची. जे स्ट्रॉंग असतील त्यांच्या बाजूने आपण उभं राहायचं, म्हणजे आपला नफा होतो किंवा फायदा होतो इथं. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपण काय समजत होतो की याच्यामध्ये जर त्या समजा ही कॅन्डल आहे आणि खालच्या साईडला वीक दिसते. एक कन्सेप्ट फक्त लक्षात ठेवा आणि मग त्याच्यानंतर पुढे त्याचं मेजरमेंट आपण कसं, व्हॅल्युएशन कसं करायचं आहे ते मी तुम्हाला सांगेन. आता फक्त काय लक्षात घ्यायचं, खालच्या साईडला शॅडो म्हणतो मी फक्त, किंवा वीक, शॅडो किंवा वीक, ही खाली जी लाईन दिसते ही वीक आपल्याला काय सांगते मला सांगायचं, कुणाचं प्रेशर सांगते. प्रेशर सांगायचं आहे. आता हे प्रेशर किती प्रमाणामध्ये आहे हा पुढचा भाग आहे, पण प्रेशर कुणाचं आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ही जी शॅडो आहे ही शॅडो आपल्याला कुणाचं प्रेशर सांगते, बायरच्या. कुणाचं प्रेशर सांगते, बायर. नक्की काय, बुलिश. हा, शॅडो मध्ये सेलर्स दाखवते आणि कॅन्डल मध्ये बायर्स दाखवते. ताकद दाखवते. सेलर्स. नाही,
तर एक लक्षात घ्या, मी काय सांगितलं, प्रेशर म्हणतोय आपण, शॅडो कुणाची ताकद दाखवते. प्राइस इथपर्यंत आलती तोपर्यंत काय होतं, कॅन्डल भरी होती का नाही, भरी होती म्हणजे कोण होते, सेलर मोठ्या प्रमाणामध्ये तिथपर्यंत ताकदवान होते. मग ही शॅडो का तयार झाली, प्राइसला मागे जावं लागलं की नाही, म्हणजे बायर्सला मागे जावं लागलं की नाही. शॅडो कधी तयार होती सांगितलं मी तुम्हाला, खालच्या साईडला शॅडो काय तयार कधी होणार की बायर मागे सरकायला पाहिजे, सॉरी सेलर मागे सरकायला पाहिजे. मग इथं सेलर मागे सरकले की नाही, इथपर्यंत आले होते ते, बरोबर, इथपर्यंत आले होते, इथून इथपर्यंत मागे सरकले की नाही. मग मागे सरकते त्यावेळेस ताकद कुणाची असणार आहे, बायर्सची. राईट, कुणाची, बायर. पूर्ण दिवसभराचा विचार मी सांगायला नाही, तर मी फक्त शॅडोच्या बाबतीत बोलतोय, लक्षात घ्या. आणि त्याच्या प्रमाणावरती मग आपण ठरवणार आहोत त्याचं टोटल कॅन्डलचं व्हॅल्युएशन काय होणार आहे. आता आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, खालच्या साईडला असणारी शॅडो ही कुणाचं ताकद दाखवते किंवा कुणाचं प्रेशर म्हणतो, ताकद म्हणण्यापेक्षा काय म्हणू आपण, प्रेशर. कुणाचं प्रेशर दाखवते ती, बायरचं प्रेशर दाखवते. बायर्सची. कुठल्या बाबची शॅडो, खाली साईडला असणारी शॅडो, रिअल बॉडीच्या खालच्या साईडला असणारी शॅडो, लक्षात घ्या. आणि समजा कॅन्डल तयार झाली आणि या पद्धतीनं वरच्या साईडला आपल्याला शॅडो दिसते. कॅन्डल थोडस मार्ग दाखवते. आता वरच्या साईडला शॅडो दिसते. आता वरच्या साईडला असणारी शॅडो ही आपल्याला काय सांगते मला सांगा, कुणाचं प्रेशर सांगते, सेलर्सच्या. सेलरचं. सेलरची ताकद किंवा प्रेशर दाखवते. ती किती प्रमाणामध्ये आहे ते ओव्हरऑल बॉडीवरती बघितल्यानंतर आपण ठरवणार आहोत ते वरचढ आहेत की नाही. परंतु ही जेवढी वीक तयार झाली ती ताकद कुणाची आहे, सेलरांची. सेलरांचं प्रेशर आहे. याच्यावरती आपण प्रमाण लावणार आहोत, याच्यावरती संपूर्ण कॅन्डलला प्रमाण लावणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आपण ठरवणार आहोत की कॅन्डल स्ट्रॉंग बायरची आहे की स्ट्रॉंग सेलरची आहे. लक्षात आलं. म्हणजे आपल्याला ही वीक महत्वाची आहे, ती किती प्रमाणामध्ये आहे, रिअल बॉडीच्या किती प्रमाणामध्ये आहे, रिअल बॉडीच्या कोणत्या साईडला आहे, याच्यावरून बायरची स्ट्रेंथ आहे की सेलरची स्ट्रेंथ आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजेच आपण ज्यावेळेला शॅडो बघतो की अपर शॅडो आपल्याला काय सांगते आणि लोअर शॅडो आपल्याला काय सांगते हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्या शॅडोची ताकद हे आपण पुढे समजून घेणार आहोत. आता लक्षात आलं, वरच्या साईडला शॅडो का तयार होते तर सेलरचं प्रेशर दाखवते. खालच्या साईडला आपल्याला शॅडो का दाखवते तर बायरचं प्रेशर दाखवते. इतकं लक्षात आलं. आला असेल तर अजून काय कन्फ्युजन असेल तर विचारा. विजय सर, हाँ बोला. एक अंडरस्टैंडिंग है फक्त, अगर मैं गलत हुआ तो बता देना. जैसे हाँ, जैसे मतलब एज्यूम करते हैं सर, वो वापस लगाओ ना वो टेबल, ये कैंडल. हाँ जी, हाँ इसके पहले जो था, राइट, करेक्ट. तो मैं क्या अज्यूम कर रहा हूँ यहाँ पर कि ये कैंडल पूरा है, ओके, नीचे से ऊपर तक पूरा कैंडल है अपना विथ मोस्ट बुलिश, ओके. सो ऊपर का जब उसने टच किया, ओके, तो उसको उस सेलर्स बायर्स उधर कम हो गए, मतलब सेलर्स बढ़ गए. मतलब ऊपर से जब नीचे आया वहां पर जब ब्रेक हुआ तो इसका मतलब वहां पर बायर कम हो गए और वहां से सेलर्स लोग का दबाव ज्यादा हो गया, बरोबर.
बराबर तो वो जब वो तभी शेडो बन गया कि ऊपर अभी जाने नहीं दे रहा है, अभी नीचे नीचे आ रहा है. सही बात राइट. राइट कूल. थैंक्स. थैंक यू सर. इतना ही समझ आता है ना. तो अब नीचे अगर शैडो बन गई तो बायर क्या कर रहे, बायर उसको नीचे नहीं जाने दे रहे, करेक्ट. वो ऊपर ले जा रहे. कितना ले गए ये वो शैडो बताएगी. सही है ना. समझ में आया. नीचे वाली शैडो ऐसी जब कैंडल बनती है और नीचे जो शैडो बनती है, बस zero green. पाटील साहेब म्यूट करा. दोनच मिनिटं आहेत आपल्यावर. याच्यामध्ये आता जे सांगितलेलं आहे याच्याबद्दल तुम्हाला काही शंका आहे का? उद्या आपण डायरेक्ट याचे वेगवेगळ्या आकारातले कॅन्डल्स त्या नावानिशी तुम्हाला सांगितलेले नाहीत. आता ह्या काही गोष्टी ऍडव्हान्स मध्ये आपण सांगतोय की हे प्रेशर मोजता आलं पाहिजे. हे लॉजिक आहे. कॅन्डलला शॅडो का तयार होते, रिअल बॉडी काय आहे आणि ती कुणाची आहे, कुणामुळे तयार होते, या गोष्टी आपल्याला थोड्याशा समजल्या की ताकद समजली मार्केटमधली की तुम्हाला मार्केट समजलं. बाकीचं काय नाही, ताकदच मोजायची आहे आपल्याला. कुणाची ताकद किती प्रमाणामध्ये, ज्याची जास्त ताकद आहे झटक्यात ओळखता आलं की आपण खरेदी करणार. ताकद नाही, ताकद याची जास्त आहे का त्याची जास्त आहे असं आपल्याला कन्फ्युजन आहे. ते कन्फ्युजन करणाऱ्या कॅन्डल्सकडे बघून आपल्याला लक्षात येतं नाही 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 त्याच्यात आपल्याला ठरवू शकत नाही कोण ताकदवान आहे, आपण तिथं काही डिसिजन घेणार नाही. आपल्याला ठरलं पाहिजे, आपल्याला ओळखता आलं पाहिजे नाही आता इथं काय आलेलं आहे, बायर स्ट्रॉंग आहे, ठीक आहे आपण यांच्या बाजूने उभा राहू शकतो, असा आपल्याला निष्कर्ष घेता आला पाहिजे. हे पहिली कॅन्डल किंवा कॅन्डल्स तयार कसे होते आणि OHLCचा भाग आपण आजच्या भागामध्ये समजून घेतला. काय कन्फ्युजन असेल, काय शंका असतील तर आपण विचारा. आणखीन 1-2 मिनिटं आपल्याला, म्हणजे हा भाग पक्का झाला की आता वेगवेगळ्या आकारातील वेगवेगळ्या साईज, म्हणजे शेअर मार्केटच्या प्राइसमध्ये काही जापनीज नावं दिलेले आहेत, ज्याचं तुम्ही काही वेळेला युट्यूबवरती ते ऐकलेलं आहात, त्याचीच थोडीशी ओळख तुम्हाला सांगितली जाईल. पण ती कॅन्डल सुद्धा युट्यूबमध्ये समजून घेणं आणि प्रॅक्टिकली लॉजिकली समजून घेणं हा काय फरक आहे तो इथून पुढच्या भागामध्ये तुम्हाला लक्षात येईल आणि त्याचे बारकावे तुम्हाला समजून दिले जातील. काय कुणाला शंका असतील तर परत विचारू शकता. पाटील मॅम काय शंका आहे का तुमची? नाही सर समजलं. आणखी पाटील सर हाय ओके कॉल काय शंका आहे का? नाही ना. आणखी तुम्हाला काय कॅन्डल्स तुम्हाला डायरेक्ट चार्ट वरती दाखवतो आहे, चार्ट वरती समजावून पण देणार आहे. आता नुसत्या म्हणजे आकृत्या काढून दाखवलेल्या नाहीत, तुम्हाला चार्ट वरती नेऊन चार्ट वरच्या कॅन्डल्स आणि ती कॅन्डल्स कशी रीड करायची तेही तुम्हाला दाखवणार आहे. त्याचे परिणाम, प्रभाव कसा असतो तेही तुम्हाला दाखवलं जाणार आहे. काय कोणाच्या आणखी शंका आहेत त्या बघा, नाहीतर आपण एक्झिट समझ गए सर. ओके सर. धन्यवाद. धन्यवाद. शुभरात्री. गुड नाईट. शुभ रात्रि सर. थैंक यू. थँक्यू व्हेरी मच.